विभाग अध्यक्ष चांदिवली विधानसभा, माझ्यासोबत संतोष बनसोडे, मनोज जाधव, जयकुमार। ही लाईव्ह यासाठी करतोय, हा एक वर्क ऑर्डर आहे, मी तुम्हाला दाखवतोय। याची डेट बघा, हा वर्क ऑर्डर निघालाय 22 मार्च 2025 ला। त्याची 8 महिन्याची मुदत होती। या वर्क ऑर्डरवर अजूनपर्यंत काहीही काम झालेलं नाहीये। हा एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी काढलेला वर्क ऑर्डर आहे। तुमच्या समोर हा जो स्लॅब आहे, हा स्लॅब तोडून, हे गाडे तोडून हा नाला मोठा करायचा। इथे या, हा जो नाला आहे, हा नाला मोठा करायचा आहे। यासाठी वर्क ऑर्डर निघालाय आणि मग एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी ती भिंत बनवायची आहे आजूबाजूची। परंतु आतापर्यंत कुठल्याही कामाची सुरुवात झालेली नाहीये। पाऊस जवळ आलेला आहे, पूर्णपणे पाणी भरतो या नाल्यामुळे, लोकांच्या घरात पाणी जातो। त्यामुळे एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटने हा निर्णय घेतला, परंतु ह्याच्यावर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये। आता मला संशय असा आहे की एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटने हा बिल पास करून घेतलाय का? समजा हा आपल्याला माहित पडलं, आपण इन्क्वायरी केली, तर आता ते म्हणतात की आम्ही हा एक्सटेन्शन करणार आहोत, पुढे वाढवणार आहोत याची डेट। पण 8 महिन्यामध्ये तुम्ही का ह्याच्यावर काम केलं नाही? तर मला असं म्हणतात की महानगरपालिका एल वॉर्डनी आम्हाला हे मोकळं करून दिलं नाही, म्हणून आम्ही काम कसं करायचं? जर हे वर्क ऑर्डर काढलं तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का इथं काय आहे ते? फक्त नावासाठी वर्क ऑर्डर काढून टाकायचं का? फक्त नारळ फोडत राहायचे का? का वर्क ऑर्डर काढला, माझा हा प्रश्न आहे। तुम्ही कुणाला मूर्ख बनवताय? फक्त नावासाठी वर्क ऑर्डर काढलं, काम कोण करणार? तुम्हाला माहित नव्हतं इथे हे अडचण आहे? पहिला अडचण क्लिअर केली पाहिजे, सगळे ओपन झालं पाहिजे, त्यानंतर एसडब्ल्यूडी डिपार्टमेंटने हा वर्क ऑर्डर काढला पाहिजे। परंतु कसं आहे, चांदिवली विधानसभेमध्ये कोण बोलायला तयार नाहीये। आपण हे नाला बघू शकताय, दाखवय, तिकडनं नाला किती मोठा आहे बघा, हे बघा किती मोठा नाला आहे तिकडनं। इथं येऊन हा नाला इथपर्यंत येतो, एकदम छोटा होतो नाला। मला हे समजत नाही, डेव्हलपमेंट चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे, कुठे आहे डेव्हलपमेंट चालू? काम चालू आहे, ठीक आहे। हे बघा, आधार कार्डचं झालेलं आहे, आता तिकडे लोखंडी सेड बांधला, आता थोड्या दिवसांनी ते पॅक होऊन झालं, ठीक आहे ना, बघू ना आपण पॅक होणार तेव्हा। आता तुम्ही सगळ्यांनी नजर ठेवा। पण हे काम चालू आहे एलवॉर्ड मध्ये। फक्त अंधेरी कुर्ला लिंक रोड आम्ही वाइंडिंग केलं, जे काम 20 वर्षात झालं नाही, 3 वर्षात झालं। मला तर हा एक प्रश्न पडतोय की पुढं मॅक्सेस पासून साकीनागापर्यंत वाइंडिंग झालं, ठीक आहे, जे गाडे तोडायचे होते तुम्ही तोडलेत। मॅक्सेसच्या त्या बाजूला एक गाळा सुद्धा तोडलेला नाहीये, त्या बाजूला पण तेवढीच वाइंडिंग आहे। का अजूनपर्यंत एकही गाड्याला हात लावण्यात आलेला नाहीये मॅक्सेसच्या त्या बाजूला, बैल बाजार साईडला? मला एवढं विचारायचं आहे प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना जे श्रेय घेत आहेत, का तिकड त्या बाजूला एकही गाडला तोडलं नाही? का डिमोलिशन झालं नाही? या बाजू असे का कमजोर लोक होते का, जे तुमच्याशी प्रशासनाची घाबरत होते म्हणून त्या लोकांनी डायरेक्ट तोडायला दिलं, असं होतं का? मी सांगतो, इकडनं तिथपर्यंत 3 वर्षात डिमोलिशन करून दाखवा आणि रोड मोकळा करून दाखवा, मानेन मी तुम्हाला। अजून दाखवता, ब्रिज झालाय बघा, आता हा ब्रिज झालेला आहे। मी तुम्हाला सांगतोय, गाड्या सुसाट येत आहेत, एकदम गाड्या सुसाट येतात। मला स्थानिक लोकांनी, मनोज जाधव, बनसोडे या लोकांनी तक्रार केली की इथं एक स्पीड ब्रेकर तिथं पाहिजे आणि मध्ये डिवायडर पाहिजेत। आता कुठंच डिवायडर नाही, रोड मोकळा, गाड्या कशी येतात? 2 दिवसा अगोदर, 4 दिवसा अगोदर हर आठवड्याला ऍक्सिडेंट आहे। गाड्या समोर ऍक्सिडेंट होत आहेत, कारण माहित पडत नाही, स्लोप वरनं आले, हा इकडनं स्लोप वरनं आला, स्पीड मध्ये गाडी निघाली। तुम्ही बघू शकता, ते दाखव, तिकडनं गाड्या येतात, ठीक आहे, तिकडनं गाड्या येतात, हे बघा। आणि खास करून
इथं बस स्टॉप आहे, दाखवा बस स्टॉप. लांब उभा राहा आणि गाड्या कशा स्पीड मध्ये येतात ते दाखव. हे बघा, इथं पण एक स्पीड ब्रेकर पाहिजे, त्या बाजूला एक स्पीड ब्रेकर पाहिजे आणि मध्ये डिवायडर पाहिजे. यासाठी पत्रव्यवहार करणार आहे. परंतु या वर्क ऑर्डरचं करायचं काय? हा वर्क ऑर्डर का काढलं? 2.5 करोडचा वर्क ऑर्डर आहे. जर लक्ष दिलं नसतं तर हा बिल पास पण झाला असता. कोण विचारणार आहे? कोणाला माहित पडणार आहे काय वर्क ऑर्डर निघालाय नाही निघालाय? एल वॉर्डनी का हा स्लॅब तोडला नाही आतापर्यंत? का एल वॉर्डनी कारवाई केली नाही? का नाला एवढा छोटा आहे त्याला रुंद का अजूनपर्यंत केला नाही? मला तेवढंच विचारायचं आहे. हे लाईव्ह ह्याच, हे बघा आता, हे बघा हे बस इथं उभी राहणार, बाईकवाले असं जाणार साईड. कुणाचं लक्ष नाहीये. प्रशासन एल वॉर्ड तर आमचं झोपलेलं आहे. मेंटेनन्स डिपार्टमेंट आराम करतोय. कुणी त्यांना काय सांगू नका. त्यांच्यावरती मोठ्या मोठ्या माणसांचे हात आहे मेंटेनन्स डिपार्टमेंटवर. त्यांना कुणी काही करू शकत नाही. अधिकाऱ्यांना तुम्ही त्यांची किती कारवाई करा, तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. कारण मोठ्या मोठ्या लोकप्रतिनिधींचे त्यांच्यावर आशीर्वाद आहेत. हे मी सांगतोय तुम्हाला. माझी विनंती आहे हेर्लेकर साहेबांना, कृपया इथं आणि तिथं स्पीड ब्रेकर बनवून द्या आणि या ब्रिजवर डिवायडर लावून द्या. माझी हात जोडून विनंती आहे. आणि मॅक्सेसच्या बैल बाजार बाजूला लवकरात लवकर वाइंडिंग करून दाखवा. जे काम 20 वर्षात झालं ना, 3 वर्षात झालं ना, येणाऱ्या 4 वर्षात करून दाखवा. आम्ही मानेन की तुम्ही काम करून दाखवलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय झालं करतो काय झालं ना माझी